नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन महान नेत्यांना कोणी ओळखत नसेल तर नवलच म्हणावं लागेल. पण या दोन्ही नेत्यांच्या विचारामध्ये खूप मतभेद होते, तेही आपल्याला माहीत असेलच. तर मग या दोघांमध्ये नक्की कोण बरोबर होते हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. आजचा व्हिडिओ याबद्दलच आहे की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये नक्की कशाबद्दल मतभेद होते आणि याबद्दल दोघांची वेगवेगळी काय मते होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महार या जातीमध्ये झाला होता आणि या जातीला त्यावेळी अस्पृश्य समजले जायचे. आत्ता पण समजले जाते काही ठिकाणी. जरी उघड कोणी बोलत नसेल तर पाठीमागे मात्र नक्कीच बोलले जाते. असो, या गोष्टी कधीच संपणाऱ्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महार समाजात झाल्यामुळे साहजिकच त्यांनी लहानपणापासून खूप अन्याय सहन केले होते. आंबेडकर आणि त्यांचे मोठे बंधू हे दोघेच त्यावेळी महार समाजातून शाळा शिकणारी पहिली मुलं होती. त्यावेळी त्यांना शाळेत जाताना एक बोरी घेऊन जावं लागायचं आणि त्याचवरती त्यांना बसावं लागायचं. त्यांना शाळेमध्ये नळाचे पाणी पिण्याची सुद्धा परमिशन नव्हती. त्यांच्यासाठी एक वेगळं मडके ठेवलेलं असायचं आणि त्याच माठामधून त्या दोघांना पाणी प्यावं लागायचं. पण तेही डायरेक्ट पाणी पिण्याची परमिशन त्यांना नव्हती. ते पाणी त्यांना शाळेच्या शिपायाकडून हातावरती वरतून ओतून मिळत असे. आणि जर शाळेमध्ये एक दिवस शिपाई सुट्टीवरती असेल तर त्या दिवशी त्यांना पाणी मिळत नसे आणि पूर्ण दिवस पाणी न पिता राहावे लागायचे. या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले आणि शेवटी अन्याय सहन करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वडोदराचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून त्यांना परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि ते त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटीला गेले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रज्ञाची डॉक्टरेट मिळवली. ग्रे इन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी वकिलीचे शिक्षणसुद्धा पूर्ण केले. पण एवढं शिक्षण घेऊनसुद्धा जेव्हा ते भारतामध्ये परतले तेव्हासुद्धा त्यांनी स्वतःबद्दल अस्पृश्यता जाणवली. त्यांना चांगली वागणूक मिळत नसे. त्यामुळे त्यांना जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल पहिल्यापासूनच चीड होती. त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण झाला आणि जे लोक अस्पृश्यता पाळतात त्या लोकांबद्दल सुद्धा त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. त्यांच्यामुळे त्यांनी डायरेक्ट हिंदू धर्माबद्दल खुलेआम आपले विचार मांडायला सुरुवात केली. जर ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो तर तोच धर्म आम्हाला माणूस म्हणून स्वीकारत नसेल तर या धर्मामध्ये राहून उपयोग काय. आणि त्यांच्यामध्ये आपण कोणत्या धर्मामध्ये जन्म घेतो हे आपल्या हातामध्ये नक्कीच नसते, पण आपण कोणत्या धर्मामध्ये मरणार आहोत हे मात्र नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. संस्कृत भाषेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी हिंदू धर्माचे जे मुख्य 4 वेद आहेत त्यांचा अभ्यास केला आणि या 4 वेदांचा त्यांनी वायफळ वेद असा उल्लेख केला. त्यांनी हे वेद नाकारले. त्यांच्या मते या वेदांमध्ये आणि स्मृतींमध्ये समाविष्ट असलेला हिंदू धर्म हा यज्ञ, सामाजिक विषमता आणि जातीवाद या सर्व नियमांचा समूह आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जातीवाद आणि अस्पृश्यता मुळासकट संपवायची होती. दुसरीकडे महात्मा गांधी मात्र एक हिंदू मतवादी नेते होते आणि त्यांचे खूप सारे प्रिन्सिपल्स हे हिंदू धर्माशी निगडीत होते. भगवद्गीतेला ते आपले गुरु मानत असत आणि त्याचप्रमाणे ते दुसऱ्या धर्माचाही आदर करत असत. गांधीजींच्या म्हणण्यानुसार जातीवाद हा हिंदू धर्मांचा आणि वेदांचा एक भाग आहे, पण अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही. गांधीजींच्या मते अस्पृश्यता हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. अस्पृश्यता हा प्रथेचा परिणाम होता आणि ही प्रथा कधीपासून चालू झाली हे अज्ञात आहे असे गांधींचे म्हणणे होते. 1930 मध्ये गांधीजींनी ऑल इंडिया अनटचेबिलिटी लीगची स्थापना केली होती आणि नंतर त्याचे नामकरण हरिजन सेवक संघ असे झाले. अस्पृश्यांची स्थिती सुधारणे हे या लीगचा मुख्य उद्देश होता. 1924 मध्ये महात्मा गांधीजींनी तामिळनाडूच्या वायकोम जिल्ह्यामध्ये वायकॉम नावाचा सत्याग्रह चालू केला होता. त्यामध्ये दलित लोकांना भाग घेण्याची परमिशन नव्हती आणि हा सत्याग्रह चालू असताना जवळपास फिरायची सुद्धा परमिशन दलित लोकांना नव्हती. गांधीजींचे विचार हे पूर्णपणे सनातनी होते आणि ते जातीवाद आणि अस्पृश्यता यांबद्दल त्यावेळी अस्पष्टच बोलायचे. 1920 मध्ये तर त्यांनी उघड सांगितले होते की ते इंटरकास्ट मॅरेजला स्पष्ट विरोध करतात. त्यावेळी गांधीजींचा मुलगा मणिलाल यांचे मुस्लिम मुलगी फतिमा हिच्याशी प्रेमसंबंध होते आणि ते दोघे लग्न इच्छित करत होते. पण हे लग्न झाले नाही कारण गांधीजींनी या लग्नाला विरोध होता, कारण ते स्पष्टपणे इंटरकास्ट मॅरेजच्या विरोधात होते. त्यानंतर गांधीजींचा दुसरा मुलगा देवीदास गांधी याचे बनिया जातीमधील लक्ष्मी
या मुलीशी प्रेमसंबंध होते आणि तेही त्यावेळी लग्न करू इच्छित होते, परंतु गांधीजींनी यासुद्धा लग्नाला नकार दिला होता. पण हळूहळू गांधीजींचे विचार बदलत गेले. 1932ला त्यांनी इंटरकास्ट मॅरेजला सपोर्ट करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी ॲक्सेप्ट केले की ते सुरुवातीला चुकीचे होते. त्यांच्यामध्ये अस्पृश्यता हिंदू समाजाला अजून कमकुवत बनवत आहे. त्यानंतर 1 वर्षानंतर त्यांचा मुलगा देवीदासचे बनिया लक्ष्मीशी लग्न झाले. 1946 पर्यंत गांधीजींचे विचार एवढे बदलले की त्यांनी उघडपणे स्पष्ट सांगितले की त्यांच्या आश्रमामधील मुलींना हरिजन मुलगा शोधून लग्न करायला सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका सभेमध्ये स्पष्ट सांगितले की ते हिंदू धर्माला सोडू इच्छितात, कारण ज्या धर्मामध्ये ते जन्माला आले, जर त्याच धर्मामध्ये त्यांना अस्पृश्यता आणि जातीवाद या नीच वृत्तीचा सामना करावा लागत असेल तर ते त्यांना मान्य नाही आणि म्हणून ते हिंदू म्हणून मरणार नाहीत. त्यांनी सुरुवातीला शीख धर्म स्वीकारण्याची इच्छा बोलून दाखवली, पण नंतर काही कारणास्तव त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. अस्पृश्यता नष्ट करून जाती व्यवस्थेत सुधारणा घडवून आणावी असे महात्मा गांधी यांचे मत होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जाती व्यवस्थाच नाकारली आहे. अस्पृश्य पीडित समाज जोपर्यंत या जातीभेदाला असमानतेला नाकारत नाही तोपर्यंत जाती व्यवस्थेत लढा उभारणे शक्य नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. देशातील खालच्या जातींना राजसत्तेत अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. जोपर्यंत तुमच्या हाती सत्ता येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी दूर करू शकणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती. डॉक्टर आंबेडकरांनी 63 वर्षांपूर्वी BBC-ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गांधींवरती उघड टीका केली होती. डॉक्टर आंबेडकरांच्या मते गांधी भारताच्या इतिहासातील एक प्रकरण आहे. ते युग प्रवर्तक नव्हते आणि लोकांना गांधीजींचा विसर कधीच पडला असता, पण काँग्रेस देशामध्ये कृत्रिम उत्सव साजरी करते आणि लोकांना गांधीजींची आठवण केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते गांधींना नेहमी विरोधक म्हणूनच भेटले, त्यामुळे ते त्यांना बऱ्याचशा इतर लोकांपेक्षा जास्त चांगले ओळखतात. इतरांना ते महात्मा वाटले, मात्र डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्यांनी गांधींना एक मनुष्य म्हणून बघितलं, त्यातलाच केवळ माणूस बघितला. गांधी नेहमी दुटप्पी वागायचे असा जोरदार आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मुलाखतीमध्ये दिला होता. त्यांच्या मते गांधी आपल्या इंग्रजी वर्तमानपत्रात स्वतःला जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचे विरोधक म्हणून दाखवायचे, मात्र त्यांच्या गुजराती मासिकात ते वर्णाश्रम धर्म म्हणजेच जाती व्यवस्थेचे समर्थन करायचे. डॉक्टर आंबेडकर यांच्या दृष्टीने हा दावा खरा असू शकतो, मात्र डॉक्टर आंबेडकरांनी गांधींना केवळ एका कोणातून एका दृष्टिकोनातून बघितलं हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं. यातून त्यांचं गांधीविषयीचं एक मत तयार झालं जे अतिशय टोकदार होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये अजून एक विचारांमध्ये वाद झाला होता, तो म्हणजे पुणे करार. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्याबद्दलच्या काही अटी गांधीजींना मान्य नव्हत्या, म्हणून गांधीजींनी पुण्यामध्ये येरवाडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी देखील डॉक्टर आंबेडकर आणि गांधी या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. तर हा पुणे करार नक्की काय होता ते आता आपण पाहूया. पुणे करारातील मागण्यांची सुरुवात 1916 झाली. यावेळी लखनौ करार झाला होता. हा करार म्हणजे मुस्लिम आणि शिखांना वेगवेगळे मतदारसंघ करण्याबाबतचा हा करार. जेव्हा 1917 साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आले होते आणि 1919 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कमिशन समोर गेले होते आणि भारतातील अस्पृश्यता वर्ग हा हिंदूपेक्षा वेगळा वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्ग आहे, या वर्गाला कोणत्या तरी वेगळ्या सवलती मिळाव्यात अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या साऊथ ब्युरो कमिशन समोर केली होती. तेव्हाची परिस्थिती पाहिली तर मतदान करण्याचा अधिकार हा श्रीमंती आणि शिक्षणाच्या जोरावर होता. त्यामुळे अशा प्रकारे मतदानाचा हक्क असेल तर अस्पृश्य व्यक्ती निवडून येऊ शकत नाही हे आंबेडकर यांनी समोर आणले. अस्पृश्य समाज आणि खालच्या जातीचे लोक आपला समूह वेगळे करून राहतात. त्यांचा हिंदू समाजात समावेश केला तरी ते हिंदू समाजाला अविभाज्य भाग समजले जात नाहीत. जोपर्यंत काहीतरी विशेष तरतुदी होणार नाही
तोपर्यंत त्यांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळणार नाही असे वर्षानुवर्षे पिचलेल्या वर्गाला वाटते. नवीन राज्यघटनेनुसार जर विशेष राजकीय यंत्रणा बनवली गेली नाही तर त्यांना राजकीय सत्तेचा वाटा मिळणार नाही असे अस्पृश्य समाजाला वाटते, असं आंबेडकरांनी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये सांगितले होते. अस्पृश्यांना सत्तेचा वाटा मिळावा म्हणून डॉक्टर आंबेडकर नक्की कोणत्या राजकीय यंत्रणेबद्दल बोलत होते? तर ही यंत्रणा होती अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला 2 मते देण्याचा अधिकार. आंबेडकर यांनी अस्पृश्य मागासवर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती. या मागणीमध्ये अनुसूचित जातीच्या मतदाराला 2 वेळा मत देण्याचा अधिकार दिला जावा. एक मत अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तर दुसरे मत खुल्या वर्गातील मतदारसंघातील मतदाराला असे प्रस्तावित करण्यात आले होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेवेळी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यावरून मतभेद झाले होते. अस्पृश्य हे हिंदू धर्माचाच घटक आहे, त्यांना वेगळे धरू नये. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर ते लोकशाहीला आणि या अल्पसंख्याक वर्गाला देखील मारक ठरेल अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य वर्ग हा हिंदूचा घटक नाही, त्यामुळे त्यांचा स्वतंत्र विचार व्हावा यासाठी आग्रही होते. अस्पृश्य जातींना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास महात्मा गांधी यांचा विरोध होता. अस्पृश्यांना मोजक्या जागा देण्यापेक्षा त्यांसाठी काहीतरी मोठे करावे असे महात्मा गांधी यांचे मत होते. कनिष्ठ जातीच्या लोकांनी जगावर राज्य करण्याचा विचार करायला हवा असे महात्मा गांधी यांना वाटायचे. मात्र संपूर्ण जगावर राज्य करण्याइतपत तेव्हा अस्पृश्यांची सामाजिक परिस्थिती नव्हती. अस्पृश्य जातींना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यामुळे देशातील हिंदू धर्माचा ऱ्हास होईल असे गांधी यांचे मत होते. महात्मा गांधी यांनी स्वतंत्र मतदारसंघाला मुख्यत्वे 2 कारणामुळे विरोध केला होता. इंग्रजांनी भारतातील अंतर्गत विषमतेचा कसा गैरफायदा घेतला यांचे ज्ञान त्यांना होते. स्वतंत्र मतदारसंघामुळे इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीला बळ मिळेल असे महात्मा गांधी यांना वाटायचे. तर दुसरे कारण म्हणजे जेव्हा स्वतंत्र मतदारसंघांची मागणी जोर धरू लागली तेव्हा देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वैमनस्य वाढत होते. मुस्लिमांशिवाय अस्पृश्य जातींना स्वतंत्रपणे मतदारसंघाची घोषणा केली तर हिंदूंची एकत्रित शक्ती लक्षणीयरित्या कमी होईल असे त्यांचे मत होते. 4 गोलमेज परिषदेनंतर स्वतंत्र मतदारसंघ देण्याबाबत एक समिती नेमण्यात आली. या समितीने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मत मांडले. त्यावेळी भारतात असलेल्या 1385 जागांपैकी 71 जागा अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ म्हणून देण्यात याव्या आणि 20 वर्षांनंतर हे राखीव मतदारसंघ संपुष्टात येतील असा निर्णय देण्यात आला. यानंतर महात्मा गांधी यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यांना हे मान्य नव्हते. त्यानंतर महात्मा गांधी यांनी येरवाडा तुरुंगात असताना ब्रिटिशांच्या जातीवर आधारित स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या निर्णयाविरोधात 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरू केले. देवाने दिलेली एक चांगली संधी माझ्याकडे चालून आली आहे. त्यानिमित्त कनिष्ठ जातींमध्ये मी माझे आयुष्य समर्पित करायला तयार आहे अशी घोषणा गांधी यांनी येरवडा कारागृहातून केली. त्यानंतर तडजोडी सुरू झाल्या. त्यावेळचे इतर नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तडजोड करत होते. आंबेडकरांसमोर मात्र यामुळे पेच प्रसंग निर्माण झाला होता. एका बाजूला स्वतंत्र मतदारसंघांऐवजी अस्पृश्यांना राखीव जागा देण्याच्या महात्मा गांधी यांच्या मताशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहमत नव्हते. कारण राखीव जागा दिल्या तर उच्चवर्णीय नेत्यांचेच अस्पृश्य उमेदवारांवर वर्चस्व असेल. कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे हे अगोदरच ठरवले जाईल. परिणामी अभिप्रेत असलेला सामाजिक बदल शक्य होणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. तर दुसऱ्या बाजूला गांधी हे त्यावेळी सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या मागे एक मोठा जनाधार होता. आमरण उपोषणामुळे गांधीजींचे काही बरे वाईट झाले तर त्यांचे गंभीर परिणाम देशभरातील अस्पृश्य जातींना भोगावे लागू शकतात याचीही जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. कोणतेही संरक्षण नसलेल्या अस्पृश्य आणि कनिष्ठ जातींवर उच्चवर्णीयांकडून हल्ला होण्याची भीतीही निर्माण झाली होती. वरील दोन्ही कारणांमुळे आंबेडकर यांनी जड अंतकरणाने गांधीजींच्या दबावासमोर नमते घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी 2 नेत्यांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा उल्लेख पुणे करार असा केला जातो. या करारामुळे अस्पृश्य जातींना राजकीय आरक्षण मिळाले, पण स्वतंत्र मतदारसंघावर बाबासाहेबांना पाणी सोडावे लागले. अशा प्रकारे हा पुणे करार झाला.
पुणेकरांनंतर पुढे काय झाले तर गांधी यांच्या आमरण उपोषणांचे अनेकांनी स्वागत केले. गांधीजींच्या उपोषणामुळे ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा ही नीती विफल गेली असल्याचं काही जणांनी मत व्यक्त केले. रवींद्रनाथ टागोर त्यावेळी म्हणाले, भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपले मौल्यवान आयुष्य पणाला लावले हा सर्वोच्च त्याग ठरतो. तर अनेकांनी गांधीजींच्या भूमिकेला विरोध केला, कारण आंबेडकरांसमोर मागण्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय गांधीजींना सोडला नव्हता. या उपोषणानंतर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की गांधींनी अस्पृश्यता संपवण्यासाठी आमरण उपोषण का केले नाही. पुणे करारावर आंबेडकर अजिबात समाधानी नव्हते. त्यासाठी त्यांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव टू डू इन अनटचेबल्स असे पुस्तक लिहून गांधीजी आणि काँग्रेसला विरोध केला. तर अशा प्रकारे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद शेवटपर्यंत होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.